नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेत सुरगाणा तालुक्याचे वर्चस्व. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्या अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या क्रीडा स्पर्धा सटाणा तालुक्यातील दुधेश्वर येथे पार पडल्या. यामध्ये सुरगाणा, कळवण, मालेगाव, देवळा, सटाणा, चांदवड, नांदगाव या तालुक्यातील सुमारे 1452 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. तालुक्यातील यामध्ये कबड्डी, खो खो, हँडबॉल, व्हॉलीबॉल या सांघिक क्रीडा प्रकाराचा समावेश होता. तर वैयक्तिकमध्ये मैदानी स्पर्धेत लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, रिले व 5 किलोमीटर चालणे या प्रकारांचा समावेश होता. या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंची वर्चस्व बघायला मिळालं. या क्रीडा स्पर्धेनंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. बक्षीस वितरण प्रसंगी साहेब जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अकुनुरी नरेश, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री नवनाथ जानकर, श्री आर कापडनीस, मुख्याध्यापक श्री BV निकम, श्री RS साबळे, श्री RR तोरणे, श्री SC पवार, श्री SV पाटील, श्री SS चौधरी, श्री KL वाघचौरे, विविध शाळेतून आलेले सर्व संघ व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते विविध संघांना बक्षीस देण्यात आले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.